मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील पूरस्थितीचा आढावा। सध्या परिस्थिती नियंत्रणात। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथकही सज्ज। मुख्यमंत्र्यांची माहिती तर नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। नागपुरातील हुडकेश्वर परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू। मुसळधार पावसामुळे हुडकेश्वरमध्ये पाणी साचलं। 15 ते 20 नागरिक अडकल्याची माहिती। नागपूरच्या नरसाळा भागामध्ये पोहरा नदी ओसंडून वाहते। नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे घरांमध्ये देखील नागरिक अडकले। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पांढुर्णा गावामध्ये पूरस्थितीचा आढावा। नागपूरच्या धापेवाडा ते पाटण सांगवी मार्गावरील वाहतूक बंद। मुसळधारमुळे कोलार नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद। नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। हिंगणा आणि कान्होली बाराचा संपर्क तुटला। पिपलधारा इथं पूल वाहून गेला। नागपूरसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस। नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचलं। पूल वाहतुकीसाठी बंद। पाल नदीला पूर आल्यानं गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग देखील बंद। नागपूर विमानतळ परिसरामध्ये देखील पाणी साचलं। विमानतळावर जाणारा एक मार्ग बंद। नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान। तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड। गोंदिया जिल्ह्यामधील सडक अर्जुनी इथं झाड चारचाकी गाडीवर कोसळलं। दोघांचा मृत्यू। मागील दुसऱ्या गाडीतले लोक थोडक्यात बचावले। वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत असं 2 मृतांची नावं। गोंदियातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर मासूल कसा या घाटातील उड्डाणपुलाला भेगा। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण झालं होतं। कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक भागात पूरस्थिती। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांनाही पूर। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 15 ते 20 फूट पाणी। भंडाऱ्याच्या खात रोड परिसरामधील वैशालीनगर इथं नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। 2 ते 3 फूट पाणी असल्यानं घराबाहेर निघणंही कठीण। तर नाले तुंबल्यामुळे पाणी थेट घरात शिरलं। भंडारा जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। जनजीवन विस्कळीत। 2 दिवस शाळांना सुट्टी जाहीर। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची काहीशी विश्रांती। गोदावरी, दारणा आणि कादवा या नदीचा पूर ओसरला। मात्र पुराच्या पाण्याची आवक सुरूच। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या निफाडमधील सायखेडामध्ये पुराचं पाणी शेतामध्ये घुसलं। वीटभट्टी चालकाचं मोठं नुकसान। जलपर्णी वाहून गेल्यानं गोदावरी नदीनं मोकळा श्वास घेतला। वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर। अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा त्याचबरोबर महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस देखील बंद। जिल्हाधिकारी वामंथी सी यांचे आदेश। वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प। पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे नदी नाल्यांना ओसंडून पाणी। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद। लाल नाला प्रकल्पाच्या पाणी पातळीत देखील वाढ। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। नदी नाल्यांना पूर। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कुरळा गावातील रस्त्याची मोठी दुरवस्था। नागरिकांची चिखलातून पायपीट। रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पारडील ताड ते पिंपळखुटा या रस्त्याची 6 महिन्यातच दुरवस्था। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे पडले। वाहनधारकांना नाहक त्रास। चंद्रपुरातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। ब्रह्मपुरी, अहेर, नवरगाव या मार्गावरील वाहतूक बंद। चंद्रपूरमधील वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली। मुळझा, गांगलवाडी आणि गांगलवाडी ते आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प। आपत्ती व्यवस्थापनाची टीम सज्ज। जळगावातील चोपडा परिसर हिरवागार। सातपुडा पर्वतरांगेमध्ये छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित। सातपुड्यातील वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला।
रत्नागिरी आणि सातारा जिल्हा जोडणाऱ्या मार्गावर रघुवीर घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली। निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची हजेरी असते, मात्र या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवितास धोका। साताऱ्यातील कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली। कास पठाराकडे जाणारी चारचाकी वाहतूक बंद। सतत पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती। वळणावर अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यानं दरडी कोसळण्याचा धोका। छत्रपती संभाजीनगरच्या म्हैसाळमाळमधील सुरक्षा कठडं कोसळलं। सुरक्षा कठडं लावण्याची नागरिकांची मागणी। पुण्यामधील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। याआधी 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू होता। पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी। सिंधुदुर्गमध्ये 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती। पावसानं उसंत घेतल्यानं जिल्ह्यामध्ये शेतीकामांना वेग। 60 ते 70% पेरण्या पूर्ण। मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। दादर, वरळी, माटुंगा आणि लोअर परळमध्ये जोरदार पाऊस। गुजरातमधील गंभीरा पूल कोसळला। आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा पूल कोसळला। पूल दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू। वरळी सी लिंकच्या कठड्यावर उभा राहिल्याचा गायक यासिर देसाईचा व्हिडिओ व्हायरल। गायक यासिर देसाई विरोधात गुन्हा दाखल। वरळी सी लिंकवर स्टंट करणं महागात पडलं। आकाशवाणी आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा प्रकार। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीनमध्ये चालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण। संजय गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूम नंबर 107 वर निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। 10 दिवसाचं शिळं जेवण मिळतं, अशा लोकांची पूजा करायची का? तक्रार करूनही कळत नसेल तर आमच्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल। मारहाणीनंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू। कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार। जे अरेला कार्य करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता। संजय गायकवाड यांच्या मारहाणीवरून संजय राऊतांची टीका। मुंबईतील आमदार निवास राडा प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून चौकशी सुरू। पोलिसांकडून एकंदरीत परिस्थितीचा आढावा। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये तपास। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावल्यानंतर कॅन्टीनमध्ये हालचाली वाढल्या। संजय गायकवाड यांना वरिष्ठ योग्य ती समज देतील। कॅन्टीन चालकांना देखील चांगल्या दर्जाचं जेवण द्यायला हवं। मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? मालमत्तांची यादी पोस्ट करत भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मीरा भाईंदरमधील मोर्चा प्रकरणी कारवाईची शक्यता। मनसे ठाकरे सेनेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याचा अंदाज। जमाबंदीचे आदेश असतानाही आंदोलन केल्यानं कारवाईची शक्यता। शरद पवारांची मुंबईतील शिक्षकांच्या आंदोलन स्थळाला भेट। पवारांनी आंदोलक शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या। अनुदानाच्या मागणीसाठी कालपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे आज गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। मुंबईमध्ये हक्काचं घर मिळण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगार आक्रमक। उद्धव ठाकरे एक नंबरचा स्वार्थी माणूस। सत्ता गेल्यावर ठाकरेंना गिरणी कामगारांचे प्रश्न दिसू लागले। नारायण राणे यांची टीका। राज्यामध्ये गिरणी कामगार शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत। सरकार नेमकं कुणाचे प्रश्न सोडवतंय? संजय राऊतांचा खोचक सवाल। दरम्यान गिरणी कामगारांना धारावी प्रकल्पामध्ये सामावून घेण्याची राऊतांची मागणी। आज बॅनर आणला नाही का? विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांचा सवाल। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या भवानी बँकेवर निर्बंध। भवानी सहकारी बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध। कर्जवसुली रखडल्यानं सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची नोटीस। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार नितीन शेळकेचा मृत्यू। तर अपघातानंतर माझ्या मुलावर अटकेची कारवाई झालेली आहे। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। प्रिया फुके राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर। प्रिया फुके भाजपच्या परिणय फुके यांच्या भावजाई। 2 मुलांना घेऊन प्रिया फुके राज ठाकरे यांच्या भेटीला। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आजचा 3रा दिवस।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची यात्रा आज यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकी तळेगाव आणि दारव्हा त्याचबरोबर वळसा गावातून यात्रा जाणार। पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पाहणी, वारजे इथं सुप्रिया सुळेंनी पाहणी केली। मुंबई काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू, घरोघरी काँग्रेसची विचारधारा पोहोचवा, खासदार वर्षा गायकवाड यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शनं, कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद। रत्नागिरी जिल्ह्यामधील 26 बँका संपामध्ये सहभागी, बँकांचे आर्थिक व्यवहार बंद। नाशिकमध्ये कामगाराविरोधात 4 श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीनं निषेध व्यक्त केला। कामगार आणि कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग। आज भारत बंदची मोठी घोषणा, देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांकडून बंदची हाक। बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकामांसह विविध क्षेत्रातील 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली, त्याचबरोबर नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेवर बैठकीत चर्चा। अहमदाबाद विमान दुर्घटनेमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात, AAIB कडून दुर्घटनेबाबत अहवाल अधिकाऱ्यांना सादर, अपघातामागील कारण मात्र अद्याप कळू शकलं नाही। विमानाचं वाढतं तिकीट दर नियंत्रणात येणार, महाकुंभ आणि पहलगाम हल्ल्यानंतर विमान तिकिटांच्या दरामध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था लागू करणार, लोकलेखा समितीच्या बैठकीमध्ये नागरी उड्डाण संचालनालयाची हमी।